नाराज आहेत अशा पद्धतीच्या? नाही, नाराजीचा विषयापेक्षा कसं असतं की ज्यावेळी हे नवीन सरकार निवडून आलं तेव्हा पहिल्याच भाषणामध्ये खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं की आमच्याकडे जरी प्रचंड मोठं बहुमत असलं तरी विरोधी पक्षातील प्रत्येक सदस्याचा यथोचित मान हा आम्ही राखणार. आता सभागृहात स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे सांगितल्यानंतर सुद्धा वारंवार या गोष्टी घडत आहेत. आज वरळी BDD चाळीमध्ये आदित्यजी ठाकरे यांचा किती पाठपुरावा आहे, यांचा किती प्रयत्न आहे हे मला वाटतं वरळीमधला प्रत्येक मतदार, प्रत्येक नागरिक जाणतो. अनेक वर्षांपासून रखडलेला प्रकल्प उद्धव ठाकरे साहेबांकडनं त्यांनी मार्गी लावला. तब्बल 1300 कोटीचा फंड आणला, त्याचं भूमिपूजन झालं, टाटासारखा एक चांगला कंत्राटदार नेमून घेतला आणि त्याच्यानंतर तिकडे त्या चांगल्या कंत्राटदाराकडनं कामसुद्धा करून घेतलं आणि आज चावी वाटप होते. असं असताना मला वाटतं पक्षीय मतभेद सोडूनसुद्धा जो तिकडचा स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, आज शेवटी स्थानिक लोकप्रतिनिधी असताना त्याला जर तिकडच्या काही मागण्या करायच्या असतील, काही प्रोजेक्ट रिलेटेड पुढची काही मागणी सरकारकडे करायची असेल, तर मला वाटतं की हा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार हा पण त्या सिस्टीमचाच एक भाग असतो. जेव्हा मुख्यमंत्री एखाद्या कार्यक्रमाला जातात, मंत्री एखाद्या कार्यक्रमाला जातात, ते एका पक्षाचे म्हणून जात नाहीत, ते महाराष्ट्र राज्याच्या सिस्टीमचे सर्वोच्च नेते म्हणून तिकडे जातात. आम्ही सगळे पण त्याच सिस्टीमचा भाग आहोत. त्यामुळे त्यांना भाषणाची संधी दिली नाही. आज माझ्या मतदारसंघामध्ये 1 नाही 2 ब्रिजचं उद्घाटन होत आहे. या ब्रिजच्या फॉलोअपसाठी मी इतके फॉलोअप केलेले आहेत. सभागृहामध्ये मी औचित्याचा मुद्दा त्याकरता मांडला. मी MMRDAच्या आयुक्तांना जाऊन भेटलो. तो ब्रिजची मी 4 वेळा पाहणी केली. इंजिनियरनी तो ब्रिज खुला केला. गेल्या 3 महिन्यांपासून हे दोन्ही ब्रिज पूर्णपणे तयार होते. पेंटिंग झालेलं, लाईट लागलेले, सगळं झालेलं. केवळ मंत्र्यांची वेळ मिळत नाही म्हणून त्याचं उद्घाटन झालं नाही. असं असताना काल मला ती पत्रिका माझ्या हाती लागली आणि मी पाहिलं की त्याच्यात साधं आमचं नाव पण टाकलं नाही. हे काय प्रकार आहे सगळा, हे आम्हाला काय कळत नाही आहे. आपण लोकप्रतिनिधी आहात स्थानिक तिथे, आपण म्हणताय की नाव सुद्धा नाही आहे, का बरं? म्हणजे काय कारण वाटतं? आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून आमचं नाव नाही आहे. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये सगळं क्रेडिट काय हे आम्हीच केलं, ते आम्हीच केलं, हे कुठेतरी करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा आहे. मी काय म्हणतो की तुम्ही मंत्री आहात, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्याच हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. पण आज तिकडचा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला जर काही 2-4 सूचना करायच्या असतील, आज मी तुम्हाला सांगतो, ज्या MMRDA पुलाचं SCLR एक्सटेन्शनचं उद्घाटन होत आहे त्याचं जिकडे लँडिंग दिलेलं आहे तिकडे प्रचंड मोठी ट्रॅफिकची समस्या होणार आहे. ज्या आगरीपाडा भागामध्ये ती लेन उतरते तिकडे प्रचंड मोठी ट्रॅफिकची समस्या होणार आहे. जर आम्हाला तिकडे बोलवलं असतं तर आम्ही सांगितलं असतं की यावर सुद्धा आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. आज जो असतो सूरज चव्हाण ज्यांनी मारहाणी केली त्यांना बढती दिलेली आहे. तर बॉडीमध्ये सरचिटणीस पद त्यांना नाही होतं की ते तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो, ते असं सगळी ही परिस्थिती आहे. खरं तर जे काही आंदोलन तटकरे साहेबांच्या विरोधात झालेलं आहे लोकशाही पद्धतीचं आंदोलन होतं. आता ते पत्ते फेकणं योग्य की अयोग्य हा एक वेगळा मुद्दा, पण त्यामध्ये जे काही आम्ही तरी कॅमेऱ्यात पाहिलेलं त्यामध्ये कुठेही शिवीगाळ किंवा हात उचलणे हा त्या आंदोलनाने केला नव्हता. आणि त्यानंतर एक दहशत पसरवण्याकरता मुद्दामून आंदोलनकर्त्यांना मारण्यात आलं आणि त्याचे व्हिडिओ देखील मुद्दामून सर्क्युलेट करण्यात आले की आम्ही आता सत्तेत आहोत, जर तुम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुम्हाला मुक्के देऊन मारू. आणि म्हणून त्यानंतर संपूर्ण शेतकरी जनतेचा सगळा रोष उद्भवलेला आणि त्यानंतर तो राजीनामा घेतलेला. आता राजीनामा घेतल्यानंतर त्यांना परत बढती दिली, याचा अर्थ शेतकऱ्यांचे जो प्रश्न त्याला आम्ही मारणार आणि मारून त्याला बक्षीससुद्धा देणार, हा संदेश कुठेतरी राष्ट्रवादी पक्षाने दिलेला आहे. काल आणखीन एक मोठी कारवाई केली आहे. वसई विरारचे जे माजी आयुक्त होते अनिल कुमार, त्यांना अटक केलेली आहे. त्यांच्या सगळ्या मालमत्ता संदर्भात ते दादा भुसे यांचे सुद्धा नातेवाईक आहेत. आपण कसं बघताय? मला वाटतं की यावर ज्यांचे ते नातेवाईक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेतली पाहिजे की तुम्ही सत्तेत असताना अशा गोष्टी वारंवार सगळी प्रकरणं ही शिंदे गटाचीच कशी बाहेर येतात, त्यांच्याच बेडरूममधले मंत्र्यांचे व्हिडिओ कसे बाहेर येतात, त्यांचेच सिगरेट फुकतानाचे व्हिडिओ कसे बाहेर येतात, त्यांचेच घरामध्ये अघोरी पूजा करतानाचे बनियनवरचे फोटो व्हिडिओ कसे बाहेर येतात, त्यांच्यात नातेवाईकांवर ईडीच्या कारवाया कशा होत आहेत, या सगळ्यावर मला वाटतं त्यांनी बोललं पाहिजे. नितेश राणेंनी नाराजी व्यक्त केली, जिल्हा नियोजन समितीमधला निधी नाही, आमची सत्ता आल्याशिवाय आम्हाला आता निधी मिळत म्हणतात. राणेंना कमी निधी मिळतोय, उदय सामंत
तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. आता अजून किती सत्ता पाहिजे त्यांना मला हेच कळत नाही का कधी यांची भूक भरणार आहे की नाही. राज ठाकरेंनी आज म्हटलंय की जैन मुनींना कळायला पाहिजे होतं की हायकोर्टाचा तो निर्णय आहे, त्याच्यावर त्यांनी असं वक्तव्य नव्हतं करायला. नाही, मी 100% त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे की शेवटी हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर कोर्टाचा मान हा सगळ्यांनीच कोर्टाचं पालन, कोर्टाच्या निर्णयाचं पालन हे शेवटी एक भारताचा नागरिक म्हणून आपण करायचं असतं. त्यामध्ये धर्म आणायचा नसतो. आणि जैन मुनींनी स्वतः सांगणं की आम्ही शस्त्र हाती घेऊ, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, हे चुकीचं आहे. जैन समाजातल्या सुद्धा काय प्रत्येक व्यक्ती काय ह्याचं समर्थन करत नाही आहे. मी कालसुद्धा म्हणालेलो, ज्यावेळी धार्मिक स्थळांचे भोंगे काढले तेव्हा सरकारने असं सांगितलं की हायकोर्टाचे निर्देशन म्हणून आम्ही ते भोंगे काढतोय. आणि अनेक मस्जिदींवरचे भोंगे काढत असताना ही मुस्लिम समाजाने त्याला रस्त्यावर केला का? जर एखाद्या मुस्लिम समाजाच्या संघटनेने किंवा त्यांच्या एखाद्या मौलानाने उद्या सांगितलं असतं की आम्ही हातात शस्त्र, तर किती मोठा गदारोळ भाजपने केला असता. मग जैन मुनी असं वक्तव्य करतात आणि लगेच मुख्यमंत्री 2 स्टेप मागे जातात आणि आम्ही आता कंट्रोल फीडिंग करू, जनभावनेचा आम्ही आदर राखू अशी वक्तव्य करतात. म्हणजे जैन समाज हा वारंवार भाजपला मतदान करतो म्हणून त्यांच्यातल्या लोकांनी कसंही वागलं तरी चालेल, आणि मुस्लिम समाज हा भाजपला मतदान करत नाही म्हणून यांच्यावर जोर जबरदस्ती करायची, हे किती योग्य आहे हे देखील त्यांनी सांगायला पाहिजे. राज्यभरात मतदार यादीमधला घोळ जो आहे तो काल आपण नाशिकमध्ये बघितलं की आहे, तुमच्याच पदाधिकाऱ्यांनी घोळ केला. राज्यभर प्रकार सुरू असल्याचं पण समोर येत आहे. नाही, अगदी योग्य आहे. मी कालसुद्धा यावर बोललेलो आहे की राहुल गांधीजींनी मला वाटतं विरोधी पक्षातील आणि देशातील प्रत्येक नागरिकाचे डोळे उघडलेले आहेत. आज लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी ही बाजू पुढे मांडल्यानंतर विरोधी पक्षाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीची किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या निवडणुकीतील उमेदवाराची जबाबदारी आहे की आता जर आपणच कुठेतरी ही जबाबदारी घेतली पाहिजे. मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो त्या मतदारसंघातील सुद्धा मतदार याद्या पडताळणी करायचं काम हे आम्ही सुरू केलेलं आहे. हे प्रत्येकाने केलं पाहिजे आणि जर एवढा मोठा घोळ झाला आहे तर हा घोळ जनतेसमोर आणलाच गेला पाहिजे. काल एक मी बातमी की एकाच बाईचं नाव हे एका मतदार यादीत 5 वेळा छापण्यात आले. मग त्यांनी 5 वेळा मतदान केलं का? तर हे सुद्धा संशोधनाचा विषय आहे. काल राहुल गांधीजी काही अशा लोकांना भेटले की ज्यांना मृत घोषित करून टाकलेले. त्यामुळे हा जो काही घोळ आहे हा सगळा वोट चोरी करून भाजप कुठेतरी सत्तेत येण्याचा प्रयत्न करते का, हे सुद्धा आता जनतेसमोर आणण्याचं आमचं काम आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.